अखेर 5व्या टप्प्यातील लोकसभेचं मतदान उरकलं आणि महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल हा निवडणूक पेटीमध्ये बंद झाला आणि त्यामुळे आता कोणत्या मतदारसंघातून कोण निवडून येणार, कोण बाजी मारणार याचे अंदाज बांधले जात आहे। परंतु या निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार हे 4 तारखेला समजणार आहे। यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळणार असल्याचा अंदाज लावत महायुती सरकारला धडकी भरवली होती। परंतु महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असलेल्या शरद पवारांचा शरद पवार गट हा किती ठिकाणी विजय मिळवेल यावरती बोलणं मात्र पवारांनी टाळलं होतं। मात्र या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे किती खासदार निवडून येतील याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, शरद पवारांच्या पक्षाचा पहिला मतदारसंघ येतो तो अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघ। एकट्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं नाही तर देशाचं देखील लक्ष लागलं होतं। याला कारण देखील तितकंच सॉलिड होतं, ते म्हणजे पवार विरुद्ध पवार। सध्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी पक्षामध्ये बंडखोरी करत आपलीच बहीण असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्याच घरातील सदस्य म्हणजेच स्वतःची पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट दिलं। त्यामुळे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष सुरू झाला। दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंची असणारी राजकीय व्हॅल्यू, शरद पवारांचं सहानुभूतीचं राजकारण आणि अजितदादांच्या विरोधात गेलेले स्थानिक समीकरणं, त्यामुळे ताई निश्चितपणे तुतारी वाजवणार हे बोललं जात होतं। मात्र निवडणुकीच्या अगदी शेवटच्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इत्यादी प्रमुख नेत्यांनी बारामतीमध्ये प्रचाराचा धुराळा उडवला। यावरून मतदान फिरलं अशी चर्चा होती। परंतु एवढ्या राजकीय संघर्षामध्ये देखील सुप्रियाताई सुळेच निसटता विजय मिळवतील असा अंदाज सर्वच राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा शरद पवारांची तुतारी वाजणार हे मात्र निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा। शरद पवारांचा बारामतीनंतर दुसरा बालेकिल्ला असेल तर तो म्हणजे सातारा। मात्र पवारांच्या या बालेकिल्ल्यात परिस्थिती मात्र बिकट होती, कारण जनमत जरी शरद पवारांच्या बाजूने असलं तरी देखील परंतु लोकसभेच्या रिंगणात उतरावा असा एकही चेहरा शरद पवारांना सापडत नव्हता। परंतु बरीचशी चाचपणी केल्यानंतर अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला। दरम्यान साताऱ्याच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधात उदयनराजे असले तरी यंदाच्या निवडणुकीमध्ये हक्काची मतं वगळता या लोकसभा निवडणुकीमध्ये उदयनराजेंची क्रेज दिसली नाही। त्यामुळे प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत शशिकांत शिंदेच बाजी मारणार अशी चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू होती। त्यामुळे शरद पवारांना प्रत्येक संकटामध्ये साथ देणारा हा सातारा यंदाही शशिकांत शिंदेंच्या रूपानं शरद पवारांना लोकसभेत पाठवेल अशी चर्चा साताऱ्याच्या राजकारणात सुरू आहे। तिसरा मतदारसंघ येतोय तो म्हणजे माढ्याचा। खरं तर माढ्याचा तिढा हा सर्वात जास्त ड्रॅमॅटिक ठरला। येथून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट रिपीट केल्यानंतरही शरद पवारांना येथून उमेदवार सापडत नव्हता। त्यामुळे शरद पवारांनी महादेव जानकरांना पाठिंबा देण्याचा डाव टाकला होता। परंतु यामध्ये शरद पवारांना अपयश आलं आणि फडणवीसांनी बाजी मारली। आणि याच दरम्यान अगदी अचानकपणे महायुतीमध्ये नाराज असलेले आणि लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हातात तुतारी देत शरद पवारांनी मोठं राजकारण खेळलं। दरम्यान मोहिते पाटलांनी उडवलेला प्रचाराचा धुरळा आणि शरद पवारांच्या सभेचा सपाटा धैर्यशील पाटील या लढतीत अग्रेसर ठरले। दरम्यान उत्तमराव जानकर, शशिकांत शिंदे इत्यादींना जवळ घेत मोहिते पाटलांनी जातीय समीकरणं जोडून आणली आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून माढ्यात 4 जूनला निश्चितपणे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तुतारी वाजणार आहे। चौथा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूरचा। दरम्यान शिरूरच्या घड्याळ विरुद्ध तुतारी अशा या लढतीत महायुती सरकारचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्यामध्ये थेट लढत झाली आहे। तरी देखील दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते पाटील आणि इत्यादी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी म्हणावं तसं आढळराव पाटलांचं काम केलं नाही अशी चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे। मात्र दुसरीकडे शेवटच्या दिवसात अमोल कोल्हेंनी केलेला वादळी प्रचार आणि त्याला शरद पवारांच्या सभेची जोड, त्यामुळे निश्चितपणे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेच पुन्हा एकदा खासदार होणार अशी चर्चा सुरू आहे। पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे नगरचा। निलेश लंकेंच्या विरोधात सुजय विखे पाटील। काट्याने काटा काढावा अशी झालेली ही लढत, कारण पैसे वाटपापासून ते बोगस मतदानापर्यंत अशा अनेक धक्कादायक घटना या लोकसभा मतदारसंघामध्ये घडल्या। प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा हॅशटॅग देखील या लोकसभा मतदारसंघात ट्रेंडिंगला आला। त्यामुळे निलेश लंके आधीच सेफ झोनमध्ये होते। यातच सुजय विखे यांना पक्षांतर्गत नाराजीला सामोरे जावं लागलं। यातच लंकेवरती केलेलं परंतु विखेवरती बुमरॅक झालेलं अजितदादाचं स्टेटमेंट, या सगळ्यामुळे लंकेश नगरमध्ये तुतारी वाजवतील अशी चर्चा नगरच्या राजकारणात सुरू आहे। 6वा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ। अत्यंत हाय व्होल्टेज ठरलेल्या या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बजरंग बाप्पा सोनवणे। दरम्यान बोगस मतदानाच्या घटना, निवडणुकीच्या नियमांचं केलेलं उल्लंघन
आणि अचानक अनपेक्षितपणे वाढलेला मतदानाचा आकडा यामुळे भाजपकडून काहीतरी शिजवलं जातंय असा संशय घेतला गेला। यातच शरद पवार गटाचे उमेदवार असणारे बजरंग बाप्पा यांनी तर थेट फेरमतदानाची मागणी केली। यातच मराठा विरुद्ध ओबीसी अशा जातीय ध्रुवीकरणातून झालेल्या या लोकसभेमध्ये बजरंग बाप्पाचंच पारडं जड भरताना दिसत आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची तुतारी वाजणं ही धोक्याची घंटा मानली जात आहे। दरम्यान राज्याच्या लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच 5व्या टप्प्यातील तो म्हणजे भिवंडीचा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून बाळ्यामामा उर्फ शरद म्हात्रे आणि भाजपचे स्टँडिंग खासदार कपिल पाटील यांच्यामध्ये थेट लढत झाली। दरम्यान भिवंडीमध्ये कागदावर जरी महायुतीची ताकद दिसत असेल तरी ग्राउंड लेवलला मात्र महाविकास आघाडीची ताकद पाहायला मिळाली। दरम्यान मनी आणि मसल पॉवर त्यातच सर्व नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध आणि शरद पवारांच्या बाजूने असलेलं सहानुभूतीचं वारं याचा अचूक अंदाज घेतला तर राजकीय विश्लेषकांच्या मते निश्चितपणे भिवंडीमध्ये बाळ्यामामाच राष्ट्रवादीची तुतारी वाजवणार हे निश्चित मानलं जात आहे। आता उरले ते 3 उमेदवार। रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांच्या विरोधात राजकारणात अगदी नवख्या असणाऱ्या श्रीरंग पाटील यांना शरद पवारांनी उमेदवारी बहाल केली। दरम्यान एकनाथ खडसे यांनी शरद पवारांची साथ सोडत पुन्हा एकदा भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे जळगाव आणि रावेरमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमी झाली। त्यामुळे ऐनवेळी श्रीरंग पाटील यांनी कडवी झून दिली असली तरी देखील रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसेंचं पात्र जड भरताना दिसत आहे। यासोबतच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माजी केंद्रीय मंत्री भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाकडून भास्कर बगरे यांच्यात थेट लढत झाली। दरम्यान शेतीच्या मुद्द्यापासून ते कामधंद्यापर्यंत प्रत्येक प्रश्नावर दिंडोरीची जागा लढवली गेली। परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीचा म्हणावा तसा जोर न लागल्याने आणि भाजपचा हा बालेकिल्ला असल्याने या लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारीला ओव्हरटॅक करतील। आता पाहूयात शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे वर्धा लोकसभा मतदारसंघ। दरम्यान विदर्भातल्या शरद पवारांच्या या एकमेव जागेवर भाजपकडून रामदास तडस विरुद्ध अमर काळे यांच्यामध्ये लढत झाली। दरम्यान भाजपचा हा मागील 2 टर्मपासून अभेद्य बालेकिल्ला असल्यामुळे इथं महायुतीने चांगलाच जोर लावला होता। त्यामुळे वर्ध्यात रामदास तडस हे तुतारीला वरचढ राहतील असं एकूण चित्र वर्ध्याच्या राजकारणात निर्माण झालं आहे। तर अशा प्रकारे एकूण 10 जागांपैकी 7 जागांवरती तुतारी निश्चितपणे वाजणार असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलाय। खरं तर हा अंदाज खालीवर होऊ शकतो, परंतु पक्षफुटीनंतर देखील हा विजय शरद पवारांच्या राजकारणाला जिवंत ठेवणारा आणि शरद पवारांना पुन्हा एकदा नवीन उभारी देणारा ठरू शकतो। बाकी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या तुतारीचा किती जागांवरती आवाज घुमेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी आवाजला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।